एकीकडे शासन म्हणतंय की गॅसची कुठली गैरसोय होणार नाही लोकांची, नागरिकांची, परंतु दुसरीकडे बघितलं तर कुठली उपलब्ध नाही. पहिला कसं 10 मिनिटात 5 मिनिटात आपण काढून देऊ शकत होतो गॅसवर, पण आता चुलीवर कार्य झाले. चुलीवर कम्प्लीट एक 20 मिनिटं ते अर्धा तास लागतो. एक घाणा काढल्यानंतर तेल तापायला अर्धा तास लागतो चुलीवरती. त्याच्यानंतर परत तो दुसरा घाणा सोडायला अर्धा तास लागतो. ह्याचा वेळच भरपूर जातो. त्यात 15-20 मिनिटात गॅसवरती एक गाणा निघत होता आणि आज इथे 1 तास लागतो. एवढा वेळ कस्टमर नाही थांबणार. गॅस भेटत नाही म्हणून आपण हे शिगडीचा वापर करायला लागलो. पण तसं बघायला गेलं तर व्यावसायिकाला परवडण्यासारखं पण नाहीये. तुम्हीच सवय लावली सरकारने आणि आज सरकारच देत नाही, उपलब्ध करत नाही. ही मोठी शॉकांची काय ना, शहरी भागात 25 दिवसानंतर गॅस मिळणार आणि ग्रामीण भागात 45-47 दिवसानंतर गॅस मिळणार. हा दुजाभाव का? हा माझा पहिला प्रश्न आहे सरकारला. नमस्कार मित्रांनो, आपण चुलीवरची भाकरी बघितली, चुलीवरचं मटण बघितलं आणि आता आपण बघणार आहोत चुलीवरचे वडापाव. खरं तर काही दिवसापासून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलेंडर आता मिळत नाहीत आणि त्यामुळे आता व्यावसायिकांना पर्यायी मार्ग काढावा लागतोय. पर्याय काय तर लाकडाचा वापर करणं किंवा पारंपरिक पद्धतीचा वापर करून त्या जळणावर आपले पदार्थ बनवणे हा आहे. आणि निरेतील एका व्यावसायिकांना अशाच पद्धतीनं लाकडांचा वापर करून किंवा चूल वापरून किंवा ज्याला आपण शेगडी म्हणतो, इलेक्ट्रिक शेगडी आहे पण तिला लाकडांवर वापरली जाते, त्या शेगडीवर तो वडापाव करतोय आणि आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की त्याचा हा व्यावसायिक अनुभव कसा आहे. काय सांगाल, किती दिवसापासून हे तुम्ही चालू केले? हे 2 दिवसापासून चालू केलेले आपण, कारण ह्याच्या आधी आपण गॅस यूज करायचो. पण आता गॅस भेटत नाही म्हणून आपण हे शिगडीचा वापर करायला लागलो. पण तसं बघायला गेलं तर ह्या शिगडीपासून फायदे भरपूर आहेत आणि तसे बघायला गेलं तर हे व्यावसायिकाला परवडण्यासारखं पण नाहीये. हे धुराचा वगैरे त्रास होतोय. सगळ्या गोष्टी ह्या समोरच आहेत, कारण ह्याच्यामुळं बाकीच्या गोष्टींना त्याचा स्मेल राहतो व्यवसायाच्या दृष्टीने. अन्न पाण्याला म्हणजे याचा स्मेल वडापावला येऊ शकतो, वडापावला येऊ शकतो, भज्याला येऊ शकतो. थोडाफार धुराचा स्मेल राहतोच. पण एकंदरीत जर बघितलं की याच्यावर आपण गॅसवर वडापाव करत होतो आणि आता तुम्ही शेगडी वापरताय, तर मग याच्यामध्ये काय फरक पडतो? व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर आर्थिक दृष्ट्या कसं गणित बसतं याचं? नाही ना, त्याचा भरपूर वेळ लागतोय. या चुलीवर म्हणलं तरी पहिला कसं 10 मिनिटात 5 मिनिटात आपण काढून देऊ शकत होतो गॅसवर, पण आता चुलीवर कार्य झाले. चुलीवर कम्प्लीट एक 20 मिनिटं ते अर्धा तास लागतो. एक घाणा काढल्यानंतर तेल तापायला अर्धा तास लागतो चुलीवरती. त्याच्यानंतर परत तो दुसरा घाणा सोडायला अर्धा तास लागतो. ह्याचा वेळच भरपूर जातो. त्याच्यामुळे कस्टमर कोण थांबत नाही. आता कस्टमर कसं असतं, त्याला आलं की लगेच पाहिजे. आता तशी गोष्ट होऊ शकत नाही. खरं तर व्यावसायिक किंवा भारतीय लोक काहीतरी पर्यायी मार्ग काढतातच, मात्र हा जरी पर्यायी मार्ग असला तरी तो फारसा ज्याला आपण म्हणतो का नाही फायद्याचा नाही किंवा या दृष्टीनं व्यवसायाच्या दृष्टीनं ते फायद्याचं नाही. मात्र तरी देखील गॅसच मिळत नाही तर मग काय करायचं? तर येथील जे तरुण आहेत त्या तरुणांनी हा शेगडीचा किंवा लाकडावर वडापाव बनवण्याचा एक पर्यायी मार्ग निवडलाय. अजूनही आपल्या बरोबर काही लोक आहेत, त्यांच्याकडून देखील हे जाणून घेणार आहोत की हा व्यवसायाचा पर्याय कसा आवडतो त्यांना किंवा कसा वाटतो. गॅस टंचाई जाणवते किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाहीत आणि इथे आपण पाहतोय की वडापाव शेगडीचा वापर करून किंवा त्याला आपण चुलीचा वापर करून केला जातोय. कसं वाटतंय तुम्हाला सध्या जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर व्यावसायिकांना काय काय अडचणी? आता भरपूर अडचणीत. एकीकडे सरकार म्हणते गॅसची टंचाई नाही आणि एकीकडे गॅस बुकिंग करायला गेलं तर साधारण 45 दिवस 47 दिवसानंतर गॅस बुकिंग होणार. असा तारीख येते की तुमच्या ह्या तारखेला गॅस बुकिंग होईल. एकीकडे शासन म्हणतंय की गॅसची कुठली गैरसोय होणार नाही लोकांची, नागरिकांची, परंतु दुसरीकडे बघितलं तर कुठली उपलब्ध नाही. गॅसची टंचाई नाही तर गॅस 45 दिवसांनी 47 दिवसांनी का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि ग्रामीण भागात आता हे निरा शहर 25-30 हजार लोकसंख्येचं गाव, ही ग्रामीण कसं होईल? शहरी भागात 25 दिवसानंतर गॅस मिळणार आणि ग्रामीण भागात 45-47 दिवसानंतर गॅस मिळणार. हा दुजाभाव का? हा माझा पहिला प्रश्न आहे सरकारला की हा दुजाभाव का? आज ह्या गावात सुद्धा कुठली शेती नाही, मोजकी 5-10% शेती आहे. चुली तर 1% सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही. शासनाने मध्यंतरीच्या काळात जाहिरात केल्या की उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा बाकीच्या असेल, घरोघरी हर घर गॅस, उज्ज्वला गॅस, ह्या अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या. प्रत्येक कुटुंबाला गॅस द्यायचा प्रयत्न केला आणि आज गॅस कुठे आहे?
आज 40-45 दिवस एक टाकी जाती का 14 लिटरची 14.5 लिटरची? हे जर गांभीर्याने सरकारने कुठे घेतलं पाहिजे. एकीकडे म्हणतोय ना गॅस नाही, मग गॅस कुठे आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि हे हातावरचं पोट असणारे व्यावसायिक हे कसं करणार आहेत? आज ह्या वडापाववाल्यांचं खाणार कसं आहे? चहावाले आज निरते 4 दिवस झाले गाडी बंद आहेत गॅस नसल्यामुळे. प्रत्येकाला नवीन इंडक्शन घेणं जमणार नाही, प्रत्येकाला नवीन चूल घेणं जमणार नाही. आणि ते घेतल्यानंतर सुद्धा आता हाच वडापावाला काय म्हणला की एक अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर एक ताव निघतो. मग हे कसं शक्य आहे? जर 15-20 मिनिटात गॅसवरती एक गाणा निघत होता आणि आज इथे 1 तास लागतो, एवढा वेळ कस्टमर नाही थांबणार. आणि प्रत्येक माणसाला आज गरम खायची सवय लागलेली आहे. तो कसा गार खाईल, कसं गार घेईल? मग ह्यांचे धंदे कसे होणार? हे जगणार कसे? लोक जगणार कशी? हा मोठा प्रश्न आहे. आणि सरकारला ही खरं तर शासनानं व्यावसायिक सिलेंडर नाहीच म्हणूनच सांगितलेलं आहे. हो, त्याच्याकडे तुम्ही व्यावसायिक गॅस नाहीच. मग हे हातावरचं पोट हॉटेलवाले, व्यावसायिकवाले, मेसवाले, चहावाले हे जे बारीक सारीक व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक कसे जगणार? हा मोठा प्रश्न आहे. आणि घरगुती गॅसला बी तीच अडचण आहे. नाही होऊच शकत हे सगळं शक्य. तुम्हीच सवय लावली सरकारने आणि आज सरकारच देत नाही, उपलब्ध करत नाही. ही मोठी शोकांती काय ना. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा अनेक उद्योगांमध्ये केला जातो, हॉटेलमध्ये केला जातो किंवा छोटे छोटे गाडी असतील तिथं केला जातो आणि त्याच्या माध्यमातून लोक आपला व्यवसाय करत असतात. मात्र अनेक दिवस झालं पाठीमागच्या दिवसापासून गॅस सिलेंडर मिळत नाही, व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिकांचं जे व्यवसाय आहे तो धोक्यात आलेला आहे. काही दिवस त्यांनी होते ते सिलेंडर वापरले, मात्र आता सिलेंडर संपलेले आहेत, गॅस संपलेला आहे आणि आता काहीतरी पर्याय निवडण्याकडे त्यांचा आता प्रयत्न दिसतोय. मात्र तरी देखील या अडचणी वाढलेल्याच आहेत किंवा त्या अडचणीतून त्यांना कुठलीही राहत म्हणतो आपण त्याला, साधारण समाधान म्हणतो, ते समाधान अजून तरी मिळून येत नाही. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि व्यावसायिकांना जे व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत ते लवकर मिळून द्यायला पाहिजेत अशी मागणी आता लोकांकडून होते.